जो वाढदिवस होता तो काल होता. सुनेच्या हाताची भाकरी आणि मटन आय लाईक, म्हणजे ती पप्पांना खूप आवडतं, तुम्हाला माहिती आहे. काय ठरवली आहे कोमल? वॉच. यस, त्यांना आज वॉच गिफ्ट करणार आहोत. बुट बिट घालून अमिताभ बच्चन, जमीन आसमान का फरक लग रहा है. फुल शूज. आणि आज माझ्या शपथ घेतली की बुटाने नाही काढणार. घेतले काढणार तर जाऊ दे, बसणार नाही बरोबर. बाबा वाट बघत बसल्यात. शूज काढले नाही बाबा. ऍक्च्युली ना मला हा शर्ट आवडलेला, पण पप्पा बोलतात की ह्याला किसा नाही, म्हणून मी पप्पांना हा 2 किसेवाला शर्ट सांगितलंय घ्या. हो पप्पा, आता तरी काढा बुट. झाली शॉपिंग. खूप भारी बनवते भाकऱ्यांवर. गोरी झाली रे तू. गोरी झाली. हे आहे चिकन फ्राय, मच्छी फ्राय, पॉपलेट, क्र्या, मटन. हे बॉईल. तर बायकोची तारीफ करशील ना तर आधी माझी कर. बरोबर आहे. घड्याळाची काच पडली. कशी घड्याळ काय घालायला. पप्पांना आता असं वाटेल की माझा हा वॉच जो आहे तो तुटलाय म्हणून हा मला देतोय, पण नाही. शपथ, बाबांची शपथ, योगायोगाने. मी विचार करतो आता काय अजून काय कमी? दुसरं दुसरं तुम्ही आणि तुमचा मुलगा एकच करा, दुसरं लग्न करा. मला वाटलं माझेच विचारत असेल, माझ्या पप्पांच्या पप्पावर गेलाय ना. जुन्या वस्तू काढून टाकतोय. हॅपी बर्थडे टू यू. खूप बरं वाटतंय. सो हे गाइज, वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल युट्यूब चॅनल. तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये. आणि थंबनेल मधून समजलं असेल. सो यस, आज आपण करणार आहे माझ्या पप्पांचा वाढदिवस सेलिब्रेट. आणि स्पेशल सेलिब्रेट हे आहे की कोमलच्या हाताचं पप्पांना खायचं आहे मटन अँड भाकरी. तर आज खूप काही घडणार आहे आणि खूप स्पेशल बर्थडे करणार आहे. काही गिफ्ट द्यायचे आहेत, काही गोष्टी आहेत. तर आपण सर्वात आधी काय करूया, लाईक करा, शेअर करा. ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया. सो लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या या युट्यूब चॅनल. म्हणून नाहीये तर तुम्ही खरोखर सबस्क्राईब करा यार. रोज बघता ना तुम्ही ब्लॉग, मग सबस्क्राईब पण करा. हा ना यार, देखते मजा लेते यार. तो सबस्क्राईब करो यार प्लीज यार. सबस्क्राईब बटन आहे ना ते क्लिक करा, म्हणजे आपले लवकर गोल्डन प्ले बटन आहे तो आपण खूप मोठा सेलिब्रेशन करणार आहेत. आणि तो 2 साल से बोल रहा हूं यार, गोल्डन बटन चाहिए, कर दो यार. आलं त्याचे सेलिब्रेशन बेबी तुमच्यासोबत पण असू शकतं. सो सबस्क्राईब करायला विसरू नका. ऍक्च्युली पप्पांचा जो वाढदिवस होता तो काल होता, पण काल आम्ही एका हल्दीला गेलेलो. मम्मी पप्पा पण सोबत होते आमच्या. सो आम्ही घरी गेल्यानंतर माझ्या जुन्या घरी आपण तिथे केक वगैरे कट केलं, तुम्ही स्टोरीला वगैरे बघितलं असेल. तर आज आम्ही असा प्लॅन केला की आपल्या या घरी प्रॉपर बर्थडे त्यांचा सेलिब्रेट करूया. आणि आम्ही त्यांना विचारलं की आपण हॉटेलला वगैरे बाहेर जाऊया, कुठे डिनरला वगैरे. तर बोलले नाही, मी कधीतरी घरी असतो आणि मला माझ्या सुनेच्या हाताची भाकरी आणि मटन आय लाईक, म्हणजे ती पप्पांना खूप आवडतं, तुम्हाला माहिती आहे. नेहमीच आपली डिश तीच असते तीच. नाही, चिकन सुद्धा आज करणार आहे. तर पप्पा बोलले की आपण घरीच सेलिब्रेट करूया. तर आम्ही असं ठरवलंय की घरी सेलिब्रेट करूया. तर असं नाही की नॉर्मल करूया, काहीतरी स्पेशल करूया. सो आपण केक वगैरे सुद्धा कट करणार आहोत. पप्पांना मी काही कपडे घेतो. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट आम्ही ठरवली आहे. काय ठरवली आहे कोमल? वॉच. यस. ऍक्च्युली ना पप्पांना जास्त कपडे घालायला आवडत नाहीत. आणि पप्पाकडे जी वॉच आहे ती वॉच जे आहे ना ती मला वाटतं 2-3 वर्षापासून वापरत आहे. तर मला असं वाटतं की त्यांना एक चांगल्यातली वॉच मी गिफ्ट करावी, मी आणि कोमलनी गिफ्ट करावी. आणि कपडे पण घ्यावेत, पण ते जास्त कपडे घालत नाही, कारण तुम्हाला माझे 24 तास ते जॉबवर असतात. तर कधीतरी आले तर ते घालतात आणि त्यांच्याकडे खूप सारे असे कपडे जे त्यांनी अजून घातले सुद्धा नाही. आणि वॉच जे आहे ते रेग्युलर घालतात आणि त्यांना खूप आवडते वॉच. सो आपण त्यांना आज वॉच गिफ्ट करणार आहोत. आणि केक कट करताना कपडे सुद्धा आपण घेणार आहोत. तर आता ते येतील, मम्मी पप्पा आणि रोहित येणार आहेत. सो आल्यानंतर आपण बघूया. आणि आय होप की आम्ही दोघं जे पप्पांचा बर्थडे सेलिब्रेट करणार आहोत ते त्यांना सक्सेसफुली हवा आणि खूप आवडावा. आणि नक्की कमेंट करून सांगा की आम्ही पप्पांचा वाढदिवस कसा सेलिब्रेट केला. ओके.
तू थोडीशी अशी दमलेली दिसते. मला पोटात माझ्या जाम दुखतंय. माझं प्रेग्नेंट आहे का काय? तुम्ही नेहमीच बोलत असता प्रेग्नेंट आहे का काय? असं नाहीये काय. खरं बोल, खरं बोल, खरं बोल. नेहमी हे बोलते अरे कोमल मी काय बोलतो, मम्मी पण असं सांगा की कोमल प्रेग्नेंट आहे. प्रँक केक कट करताना की आज मी काय पण बोलशील असं नको. असं बोलतो घामाला पण मला. आज आपण पप्पांचा केक कट करतोय आणि मला आज मम्मी पप्पांना सांगत खूप असं आनंद होतोय की माझी जी बायको आहे ती प्रेग्नेंट आहे. असं नाही रे, चांगलं नाही. एकदम खुशी आणि एकदम से गम. पटकन त्यांना सांगूया, पटकन त्यांना सांगूया, पण हे बोलूया आपण तर जाम मजा येणार आहे. सो चला आता येऊ द्या मम्मी आणि पप्पांना. मॅडम जा बनवायला घ्या. तू आणशील तर जाईल ना बाबा. जा लवकर आणि घेऊन ये मटन, घेऊन ये पप्पाला कपडे आणि वॉच पण घेऊन ये सोबतच. ओके. आणि केक. केक मला आता जायचं शॉपिंगला. तुला घेऊन गेलो असतो पण तुला आता कामं करायचे, भाकरी वगैरे जेवण बनवायचे म्हणून. काय आणायचं अजून? दळण. दळण भाकरीचं दळण टाकलंय. कालच आता मी शिकवते की कसं फोल्ड करायचं टंग वगैरे. नाही आहेत विचारायला, नाहीच आहेत. दळण माझी आई आहे. मी काय बोलतो, लग्न होऊ दे या लहान होऊ दे काही होऊ दे पण दळण मात्र आणायचंय. दळण तर आणावंच लागतं. हा बोल. आजीचं काय? आजी मला जाम चिडवायची. माझी माय आहे ना, ती याला एवढीच चिडवायची ना, म्हणजे जेव्हा पण हाळवरून काय बोलला ना, शाळेत गेलाय रोहित असं तसा, तर हा शाळेत गेला बोलतो. हा शाळेत गेला का? आणि एवढी हसायची ना, जाम हसायची. कधी पण ल आला की माय कधी पण ना मला नुसती चिडवतच असते. ल वरून. ऍक्च्युली ना माझ्या पोटात जाम दुखतं. तुम्ही बोलत असेल की प्रेग्नेंट आहे. मला बोलू दे ना. नेहमीच कोमल काय नाही काय बोल, म्हणजे आजारी आहे असं बोलत असते, पण मला ना सिरियसली सांगते जाम पोटात दुखतं. मला माहित नाही का, युरिन करायला पण जाम प्रॉब्लेम होतोय. आय थिंक काहीतरी इन्फेक्शन वगैरे असू शकत. नाही ना, स्टोन वगैरे. आय थिंक माझ्या मम्मीला मी कॉल करून, आज सगळ्याच गोष्टी आपण कॉल करून सांगतेच मी माझ्या मम्मीला, छोट्या छोट्या गोष्टी. तिला विचारलं काय झालं, ती बोलते स्टोन होऊ शकतो, कारण की तिला पण झालेला तर असा प्रॉब्लेम झालेला. तर तुम्हाला ते माहित असेल स्टोनसाठी मी काय, थंड पडण्यासाठी काय खाऊ वगैरे, किंवा स्टोन असेल तर मग ते ऑटोमॅटिक जाण्यासाठी काय खाऊ. मला तर फक्त एवढंच माहिती आहे, स्टोन झाल्यावर थंड बिअर पितात. ही गोष्ट ऐकली मी. तो ठीक आहे. मम्मी आणि पप्पा आता येतात, मम्मी पप्पा रोहित. सो त्यांचं आपण स्वागत करूया आणि मी जातो. जे काही आता तुम्हाला सामग्री सांगितलेली आहे त्या सगळ्या गोष्टी मी घेऊन येतो. आता परत तू भाग असेल ना. अरे बाप, बुट बिट घालून ऍक्टिव्ह. ओ क्या बात आहे. जमीन आसमान तरी कामोली वाटते का? अमिताभ बच्चन. जमीन आसमान का फरक लग रहा है. अमिताभ बच्चन. अभी तो हम जवान है. फेवरेट कलर आहे ना. क्या बात आहे. जाम भारी दिसत आहेत. फुल शूज. बर्थडे आहे ना भाई, तू बर्थडे आहे. तुझ्या बर्थडेला कशी तू हिरोईन झालेली? हा मम्मीच्या बर्थडेला बाप रे. मीच ओळखलं ना कोण आहे. सो चला आलेत. बसा बसा. कुठं काय रे? पप्पांनी गिफ्ट मम्मीला घेऊन दिले, पण मी हे बोलतो बर्थडे पप्पांचा आहे, तू दिला पाहिजे गिफ्ट ना. मग ते काय बोलले की मी तुला आता घेऊन देतो, माझ्या बर्थडेला तू मला घेऊन दे काहीतरी असं म्हणत. अच्छा असं. आणि पप्पांनी आज माझ्या शपथ घेतली की बुटाने नाही काढणार. घेतले काढणार तर जाऊ दे, बसणार नाही. बरोबर. आज स्पेशल रील झाली पाहिजे त्यांची. एक खरं सांगू, शूज आणि जीन्स जाम भारी वाटते, पण या दोघांवरती एक जो शर्ट आहे तो भारी वाटते. ही टी शर्ट भारी नाही वाटत आहे. खरं सांगा, कमेंट्स करून नक्की. नाही चांगलं वाटतंय, चांगलं वाटतं. टी शर्ट पण छान वाटतंय. मी तुम्हाला आता टी शर्ट आणू का शर्ट? टी शर्ट आहे माझ्याकडे भरपूर, पण हा माझा फेवरेट कलर आहे. फेवरेट. मग रेड टी शर्ट आणू तुम्हाला? नाही, रेड टी शर्ट नको.
पण हा माझा फेवरेट काय वाटतं तुला पप्पांना टी शर्ट घेऊ चांगली का शर्ट घेऊ काय वाटेल शर्ट. यंग वाटलं पाहिजे चैन घालायला विसरले रे. टी शर्ट पण छान वाटेल पण शर्ट छान वाटेल. शर्ट घेऊ का टी शर्ट घेऊ शर्ट. तुम्ही बोलाल ते शर्ट. कारण काय आता रोज 8 दिवस घरी आलो ना का पोट वाढतो. टी शर्ट बघतो टी शर्ट आहेत भरपूर टी शर्ट नको. भरपूर आहेत टी शर्ट घरी. शर्ट बघ शर्ट म्हणजे कुठे चांगलं ठिकाणी So, गेलं. चला मी आता त्यासाठी पण पप्पाने काय आणलंय पप्पाया पपैया म्हणजे असंच स्टेशनवरती जेवल्यावर खायला. अच्छा आधीच गरमी अरे पडली अरे नाही पण मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार होतो आणि ह्यांनी पप्पाया आणला काय काय मी गुड न्यूज आज सांगणार होतो तुमच्या वाढदिवसासाठी मग राहू दे नको नको आम्ही खाऊ. काय करू सांगू का नको गुड न्यूज चला जाऊ दे केक कापताना सांगूया आम्ही खाऊ. सो चला तुम्ही लोक आराम करा मी जातो मटन वगैरे आणि सगळं ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या घेऊन येतो चलो तुम्ही नका बसू इथेच राहा. तुम्ही तुम्ही असेच उभे राहा तुम्ही बसू नका आज हे बुटं पण काढणार नाही. आणि आज काढू नका घालून झोपा बुट. केक रात्री. कट करताना मला वाटतं शूज आणि असेच राहा फक्त वरचं चेंज करूया आपण आणि फुल असं मग तू लवकर केक घेऊन ये मग कट करू म्हणजे ते लोक ते फ्री होतील. खाली आलोय आणि आता वॉच वगैरे जी काय आहे ती मी आता जाऊन गपचूप घेणार आहे आणि पप्पांना सांगितलं की मी 15-20 मिनिटं देतो तुम्ही रेडी राहा आपण सोबत जाऊया शॉपिंगसाठी. पप्पांना काही शर्ट किंवा काही टी शर्ट वगैरे जी काय घ्यायची ती त्यांच्या पसंत म्हणजे मर्जीने घेऊ दे त्यांना जे आवडेल ते घेऊ दे आणि वॉच मला त्यांना गपचूप द्यायचे गिफ्ट द्यायचे म्हणून मी वॉच आता घेतो आणि आय होप मी घेतलेली वॉच म्हणजे मी जी आता वॉच घेईल ती पप्पांना आवडेल आणि मटन वगैरे सुद्धा आणायचं आहे तर या सगळ्या गोष्टी घेतो आणि मग पप्पांना घेऊन मी जातो शॉपिंगसाठी. पप्पा वाट बघत बसल्यात. शूज काढले नाही बाबा. मी आता बोललो पप्पा आता कधी बुट काढा बोलतो नाही चालेल माझा. हे काय तू तर पांचट काय पण बोलतो हा काय पण बोलतो. हे घे मटन वगैरे सर्व सामान. चला आपण जाऊया. आलोय आम्ही लोक शॉपिंगसाठी बघूया आता पप्पांना काय आवडतं काय नाही डिसाईड करूया घेऊया आणि ट्राय करून बघूया की कोणतं चांगलं वाटतंय पप्पांना. मी विचार केलाय पप्पांसोबत मी पण मॅचिंग करू. पप्पांना हे 2 शर्ट्स आवडले आहेत सो आपण आता ट्राय करून बघूया. ॲक्च्युली ना मला हा शर्ट आवडलेला पण पप्पा बोलतात की ह्याला किसा नाही म्हणून मी पप्पांना हा 2 किसेवाला शर्ट सांगितलाय घ्या. पप्पांची शॉपिंग करायला आलेलो मला पण हा एक शर्ट आवडलाय सो मी पण हा शर्ट घेतोय. पोटामुळे थोडासा प्रॉब्लेम होतोय पण भारी वाटतंय. दाखवा इकडे एक नंबर वाटतोय एकदम मस्त जाम भारी वाटतोय शर्ट. हो पप्पा आता तरी काढा बुट झाली शॉपिंग. पप्पांनी इथे शॉपिंग केलेली आहे 2 शर्ट आणि एक टी शर्ट घेतली आहे. हो पप्पा आता केक कापताना शर्ट घाला आणि जीन्स आता ही बुटं काढा लोकांनी बघितले तुम्ही स्मार्ट दिसताय छान दिसताय. मी आज रात्रभर झोपणार होतो तसा बुटं काढूया नको कसं आहेत टी शर्ट टी शर्ट आहे आणि 2 शर्ट त्यांनी आहेत चॉईस केले. मी चॉईस केलंय. आता पप्पा हवाला शर्ट घालणार आहेत केक कापताना. आवडलेत का हो बाई काय काय चालू आहे इकडे. मी पप्पा तुम्हाला काय काय खायचंय तुम्हाला काय काय खायचंय. आज मटन स्पेशल मटन काय काय केलंय माहितीये का. मटन मच्छी चिकन म्हणजे काहीच ऑप्शन नाही राहिलंय. मच्छी तर मला नाही पण आता मटन साठी खास स्पेशल आलेलं. स्पेशल मटन साठी मटन चिकन पण नाही चिकन बिर्याणी सुनबाई खूप भारी बनवते भाकऱ्यांबरोबर जाम गोरी झाली रे तू. गोरी झाली. वा आयब्रो वगैरे केले काय हळदीला यायचं तर केलं होते ना रे. अच्छा सो बघा इकडे काय काय आहे. हे आहे चिकन फ्राय हे आहे मच्छी फ्राय पॉपलेट हे चिकन आणि व्हेर इज मटन या भाकऱ्या. जळली लास्टची कारण की लास्टची होती ना म्हणून. ओके आणि भाकऱ्या कुठे आहेत. सॉरी मटन व्हेर इज मटन. हे आहे मटन हे बॉईल म्हणजे काहीच शिल्लक नाही उरले. नॉनव्हेज ऑल आहे
मच्छी, मटन, चिकन आणि भाकऱ्या. ओके. आणि भात हा ना, पोटभर जेवायचं आहे. आणि नेहमीप्रमाणे आमचे जे साहेब आहेत त्यांनी मस्तपैकी इथे TV लावलेली आहे. आमचे ब्लॉग सोडून दुसऱ्यांचे ब्लॉग बघणं चाललं आहे. खूप छान आहे. मस्त पूर्णपणे आपला भाऊ एकटाच फायदा उचलतो वायफायचा. सो चला आता जेवण झाल्यावर भेटूया परत. सो थँक गॉड पप्पांनी फायनली बुटं काढलेली आहेत. चिकन भजी. चिकनचा भजीचा जो सेक्शन होता माझ्या चेहऱ्याकडे जाऊन. ओके. चिकन भजीचा जो सेक्शन होता तो माझ्या आईकडे होता. मच्छीचा सेक्शन बायकोकडे, मटनचं सेक्शन बायकोकडे, भाकरीचं सेक्शन बायकोकडे, भाताचं सेक्शन बायकोकडे. सो आईनी पहिली डिश आणली आहे. म्हणजे सगळ्यात लास्ट बनून पहिले झालं यांचं. हा सगळ्यात लास्ट येऊन पहिले झालं. आणि ह्याच्यासाठी हिनी मला आता टेस्ट करायला दिलंय की नंतर बायकोची तारीफ करशील ना तर आधी बरोबर आहे. पहिलं तुला नाही आवडायचं मी बनवायचं, तशी टेस्ट आहे का बघ. ओके असं ठीक आहे. टेस्ट साठी दिलंय. गरम आहे. तू तोंड बिंड भाज चालेल पण आत्ताच खा. पण तू आत्ताच खा आणि आत्ताच. सॉरी. हा शिजलं वाटतं. मम्मी सेम झालं. मम्मी पण तुम्ही हे चुकीचं केलं. तुम्ही बर्थडे बॉयला दिलं पाहिजे तर तुम्ही तुमच्या मुलाला देताय. माझ्या लेकाची आवडती डिश आहे. तू मटन आणि भाकरी बनवते सुनपाल. माझ्या लेकाची आवडत आहे. आणि 8 दिवसात ते पोट येतं मासं मटण आणि चिकन मच्छी खाऊन. कारण 15 दिवस कसं मी बाहेर असतो. 1 महिना त्याच्यामध्ये व्हेज. मी तुम्हाला ऑलरेडी बोललेलो की पप्पा कधीतरी घरी येतात. सो त्यांना मटन आणि भाकरी. ऍक्च्युली ना जी फिशची डिश आहे ती स्पेशली रोहितसाठी बनवलेली आहे. चिकनची डिश आहे ती बॉबसाठी आहे आणि मटन भाकरी पप्पासाठी आहे. आणि आम्ही दोघांसाठी काहीच नाही ना. ओहो प्रेम. तुम्ही पण भरवा. केक आहे ना. अरे एक नंबर झाला. मम्मी वाट बघते. अरे रे मम्मी वाट बघते. मम्मी फिश खूप छान बनवते. कोमल पण छान बनवते. आणि कोमल मटण आणि चिकन बिर्याणी. बिर्याणीचं नाव नका घेऊ. बिर्याणीचं नाव नका घेऊ. माझ्या घरी रोज बनते बिर्याणी. प्लीज हमली रिक्वेस्ट आहे. हमली रिक्वेस्ट आहे. बिर्याणीचं नाव नका घेऊ. हमली रिक्वेस्ट आहे. एक नंबर झालाय चिकन. जाम भारी. चखण्याला भारी लागेल. हा पप्पा तुम्हाला चखण्याला भारी आहे. खास म्हणून तर लोकांना वाटतं तुमचं पोट परत कसं काय वाढतं 8 दिवसामध्ये. 8 दिवस घरी राहिलो ना तर परत तसाच होतो आणि परत 1 महिन्याने परत बारीक होऊन येतो. काम करून. मम्मी मच्छी उलटी करा. चला आता आपण पप्पांना रेडी करूया. केक वगैरे कट करूया. देन जेवायला घेऊया. काय बोलतो बाप. सगळ्यांनी एक टेस्टला घेतला. संपलंय. तर मी बोलवतो अजून 1 किलो आणू का. म्हणजे कसं जेवायला उरणार नाही. आणि मटन कोण खाणार. आणि मटन कोण खाणार. अजून 1 किलो आणायला पाहिजे आपण. काय बोलता. बनेल ना. तू आवडीने बनवशील ना. रोज जा 1 किलो चिकन आण. काय झालं पप्पा. गाड्याची काच पडली. कशी. त्या दिवशीच लावली होती आम्ही. तेच बोललो एवढं काय बघत बसल्यात. बोलताय पप्पा. घड्याळ काय घालायला माझा देऊ. मला हात सुना आवडत नाही. हात काय. हात सुना आवडत नाही. मग हा घालाल. हावाला घालाल. ते मटन सुद्धा होतं रेडी. बापरे तिखट आहे का. जास्त तिखट असेल तर तुला माहितीये मम्मी शिव्या घालेल. मम्मीच्या हिशोबाने बनव. बिलकुल तिखट नाही तर मलाच कसतरी होते. मटन वगैरे प्रॉपर झालेलं आहे. मला कसतरी होते. अजून ते मसाला शिजायचं. मी जरा उचलून. ओ माय गॉड एवढे सारे पापलेट्स रेडी आहेत. हे आपलं जेवण रेडी आहे. हे साईडला ठेवते. सिरियसली सांगतोय. सिरियसली आता असं वाटेल
की म्हणजे पप्पांना असं वाटेल की अरे हा माझा घड्याळ तुटलाय. व्हिडिओ पण नाही काढलाय पहिले. नाही मी काढलाय ना, वॉच वगैरे घ्यायला चालले वगैरे बोललो. तर ना पप्पांना आता असं वाटेल की माझा हा वॉच जो आहे तो तुटलाय म्हणून हा मला देतोय. पण नाही, शपथ, बाबांची शपथ, योगाने ते ना असे वॉच अशी बघत होते की अरे म्हणजे काटा वगैरे बघत होती. मी काय झालं तर ह्याचा काच कुठेतरी पडला माहितीच नाही मला. आणि त्या वॉचला कमीत कमी 2 ते 3 वर्ष तरी झाले असतील जी वॉच ती वापरतायत. आणि ती वॉच मी दाखवतो तुम्हाला. आणि त्यांना सांगायला लागेल की अरे माझा ऑलरेडी प्लॅन झालेला. त्यांना सांगायला लागेल की बाबा माझा ऑलरेडी प्लॅन झालेला तुम्हाला वॉच द्यायचा. नाही त्यांना बघ ना. आणि योगायोगाने या सगळ्या गोष्टी घडल्या. आणि त्या वॉच जेव्हा बघत होते तेव्हा मी कॅप्चर पण केलं की तुम्हाला दाखवण्यासाठी मी त्या गोष्टी कॅप्चर केल्या. आणि त्यांना वाटत असेल की अरे मी ह्याच्याकडे वॉच मागतोय केक कापताना आणि हा व्हिडिओ घेतोय. पण असं नाहीये, मी मुद्दाम कॅप्चर केलंय. सो ते रेडी झालेत. पहिला त्यांना आपण वॉच त्यांची मी जी नवीन वॉच घेतली आहे ती त्यांच्या पहिला हातात घालूया. देन केक कट करूया आणि बघूया आता काय काय होतं. चला. मॅडम आमची आता बसली कामं करून. मी गेल्यापासून कामं करते. 2-2.5 तास तरी लागला. भाकऱ्या करायलाच टाइम लागला. मटन ते फिश. शुगर नाही माझी बायको. माझ्या बायकोची मी जाम वेळ बघतो. सॉरी. तुला आवडत नाही ना माझ्या हातचं जेवण भाऊ. पप्पी ऐक आता मी काय बोलते. पप्पा माझा हात गलेल लवकर. सॉरी. पप्पांना ना बोलतो की ना डोळे बंद करा तुम्ही आणि मग हात असे पुढे करायला. रोहितला सांग, रोहितला डोळे बंद करायला सांग. आणि हात पुढे करायला सांगायचं आणि मग हातामध्ये वॉच कर. भारी वाटेल ना. हात त्यांचा खाली आहे. ते बोलले, मी कॅप्चर केलंय की ते बोलले की अरे माझा हात खाली आहे आणि मला हात खाली आवडत नाही. सो केक कापताना मला वॉच दे. को इन्सिडन्स. सिरियसली यार. काय बोलताय? थांबा, आलो, थांबा. तो पप्पा रेडी झाले. केक वगैरे घेऊन येऊया. रोहित 2 मिनिटं जरा पप्पाचे डोळे बंद कर. टाईट दिसलं ना माझी नाक बी दाबून टाकलं त्यांचं. अरे बाप रे. रोया तुला येत नाही. बाबा तू येडाच आहे जरासा. तुम्ही आज वॉचचं बोलताय. आमचं कधीच ठरलेलं होतं. आमचा ब्लॉग निघाला की आज गिफ्ट द्यायचं आणि तुमचं आजच वॉचचं हे झालं. ठरवलंय आता त्यांची वाची ना घडी काच पडली आणि त्याला बोलवते ना बॉबीला मला तुम्हाला वॉच द्यायचा आहे. अच्छा. हा खूप छान आहे. खूप तुम्ही आज असे कसं अचानक बोलू शकता? नाही, मला कल्पना नाही. खरंच त्या घड्याळाची बघा तिथे काच नाहीये. पाय तुम्ही तो घड्याळ दाखव. नीट घाला टाईट. घड्याळ दाखव कसा आहे. घड्याळ दाखव. मी ही वॉच दाखवतो. हा, कारण काय माहितीये आवडलं मला. आवडलं. त्या घड्याळाची आहे ना खरोखरच काच निघाली होती आणि ती परवाच आम्ही लावून. हे बघा ही घड्याळ. नाही, एक मिनिट. बोट जातो दाखव काट्यामध्ये. बघ आतमध्ये बोट जातोय. आणि हे मला माहिती नाही कारण घड्याळ मागे का पडतोय तर काटा फिरत नाहीये. मी बोललो ना पप्पा कपडे नाही वापरणार पण घड्याळ मात्र डेली वापरणार. आणि ही वॉच बघू शकता. सो आय होप तुम्हाला आवडते. पण किती कोइन्सिडन्स आहे. किती भारी वाटते बघ ना ती वॉच. मस्त वाटते खरंच. छान वाटतं. खूप छान. मला घड्याळाचं खूप आवड आहे आणि घड्याळ मला म्हणजे हातामध्ये पाहिजेच काही नसेल तरी. आता तुम्ही या घड्याळाने तुम्हाला माहितीये तुम्ही वयस्कर नाही वाटत. हा खरं बोलतोय. त्या वॉचनी वयस्कर वाटत. आता यंग वाटतायत. मग आता कपडा वगैरे यंग घातले तर मग आता यंगच वाटणार ना. हो नक्की मनापासून. सो चला आय होप पप्पांना वॉच दिलेली आवडली. बघ किती बघ. नाही ऐसा नाही जलना चाहिए. ऐसा नाही जलना चाहिए. आता काय माहिती मी विचार करतो. आता काय अजून काय कमी. दुसरं तुम्ही आणि तुमचा मुलगा एकच करा. दुसरं लग्न करा. मला वाटलं माझेच विचारत असेल. माझ्या पप्पांच्या पप्पावर गेलाय ना. जुन्या वस्तू काढून टाकतोय. दोघांनी काहीतरी लास्ट करून धरा. सुनासारखी तुला बायको आणि यांना माझ्यासारखी बायको भेटणार नाही. आता सगळ्या नवीन वस्तू घेतोय ना. विचार चालले जरा. मी पण विचार करतोय की थोडस करा. आम्ही येऊ तुमच्या लग्नाला दोघांच्या. मानवत करूया.
आम्ही दोघांच्या लग्नाला येऊ. पण टिकणार नाही लवकर तुटेल परत. नको मग एक दिवस आधी माझं लग्न करूया, मग एक दिवसानंतर पप्पांचं लग्न करूया. नाही आधी माझं पप्पांचं आधी करूया, नंतर मग लग्न करायचं मला. हे कुठे बाई झाडू आण. बापरे. चला केक आता मी आणतो. काल ना माझ्या बायकोला आणि ज्यांचा वाढदिवस होता त्यांना केक आवडला नव्हता. सो आज मी परफेक्ट आणि एकदम भारीतला डस्ट कफल घेऊन आलोय की जेणेकरून तुम्ही पोटभर खाल. बर्थडे डॅडी. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर पापा. हॅपी बर्थडे टू यू. अरे रे मम्मी खाते. अरे पप्पाचा वाढदिवस आहे. ए चुप शांत राहा. अहो ते ठेवू नका उष्टाभर खावा ना तुम्ही. वाढदिवसाचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. सोडा थोडा नाही पूर्ण खावा. नाही बस बस थोडं. खा खा. अरे खा. हॅपी बर्थडे. मस्त आहे आजचं केक. एक नंबर केक आहे. हॅपी बर्थडे. वाव मस्त. काय आवडला आजचा केक खरोखर. आजचा नाही जाम भारी जाम भारी. आज केक खूप छान आहे. रात्री जेव्हा केक आणलेला ते लोक बोलत होते बाहेर, मी खुर्चीवर एकटं बसून. एकट्याने खाल्लं. एकट्याने तो केक खाल्ला. काय धड केक अक्का. संपला आणि संपवला. केक वगैरे कट करून झाले आणि पप्पा एकदम जेन्युअनली. मला घड्याळ खूप, मला हे बॉबीने दिलेली गिफ्ट आहे घड्याळ आणि मला खूप आवडलेलं आहे. खूप म्हणजे खूप. शर्ट तुम्ही बघताय, आज शॉपिंग पण केली. 2 शर्ट, 1 टी शर्ट, वॉच. खूप बरं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय मी आज? कसं वाटतंय? अभि तो मैं जवान हूँ. 52 इयर्सचे माझे डॅड झालेले आहेत आज आणि काल झाले. आणि आता मेन जे आहे ते जेवण, पप्पांचं आवडीचं जेवण जे आहे ते आपण आता जेवणार आहोत. नाही मी खास मटण खायसाठी बॉबीकडे, मटण आणि चिकन आणि फिश असेल तर मग बॉबची मम्मी खूप छान बनवते, कोमल पण बनवते, पण तिच्याकडे फिश मला खायला खूप आवडतं मम्मीच्या. ओके. सो मी वॉच तुम्हाला प्रॉपरली दाखवतो. चला आता जेवताना भेटूया आपण. कसं झालंय मम्मी? जाम भारी आलंय. मला आवडतं तसंच झालंय. पायसी बेसी कमी चांगलं आलं ना? छान झालंय. कसं झालंय नक्की? कसं झालंय? नेहमीप्रमाणे पप्पानी वॉच काय काढलेली नाही, घालून ठेवली. मी आता नाही ते झोपताना पण राहणार आहे माझ्याबरोबर. आणि मटन, भाकरी, सलाड आहे. सलाड मच्छी. मस्त जेवण चाललंय सर्वांचं. टेस्ट कशी आहे ते सांगा आता. टेस्ट खूप छान आहे नेहमीप्रमाणे. नेहमीप्रमाणे जसं आहे तसं. त्याच्यामध्ये मला खास, मी माझ्या सुनबाईकडे येतो ना तर खास मटण खायला येतो. येस. मला वाटतं कमीत कमी या ब्लॉग मध्ये मी 5 ते 6 वेळा तरी बोललात की मी खास मटण खायला येतो. हो मटण खायसाठीच मी येतो. आणि असा पण येतो, पण मला जास्त करून कोमलच्याचं मटण आवडतं कारण मम्मीला मटण बनवता येत नाही. काय मम्मी ही गोष्ट खरी आहे खोटे? कारण आमच्या घरी आम्ही मटण नाही खात, त्याच्यामुळे मम्मीला येतच नाही. दुसरा दिवस उजळलाय. आणि आता बर्थडे रात्री आम्ही सेलिब्रेट केला. तर तुम्हाला आवडला असेल बर्थडे आणि आम्ही कसं सरप्राईज दिला ते सुद्धा आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला.